मस्त गणित दिले तुमच्यासाठी। आज बुधवार आहे। कोणता वार आहे आज? बुधवार। मग 23 दिवसांनी, तर 23 दिवसांनी कोणता वार असेल? चला करा काउंटिंग। कोणता वार असेल सांगा? हा, शुक्रवार। कसं सांगितलं? एवढं पटकन काउंटिंग झालं? कसं सांगितलं? कॅलेंडर बघून सांगितलं? बर, हिने कॅलेंडर बघून सांगितलं। पण परीक्षेच्या वेळेला आपल्या समोर कॅलेंडर असतं का? नाही। आपल्या समोर दुसरं काही असतं का? आपण पटकन मोबाईल असतो का पटकन बघू शकतो? नाही। अशा वेळेला काय करायचं बघा, आपल्या एका आठवड्यामध्ये दिवस किती असतात? 7। व्हेरी गुड। मग या 23 ला 7 ने भागायचं। 23 भागिले 7 सांगा। 7 एके 7, 7 दुने 14, 7 त्रिक 21। किती आली बाकी सांगा? 2। बरोबर। मग जी बाकी राहील ना, जी बाकी, ती बाकी या वाराच्या पुढे ऍड करायची। बाकी किती राहिली? 2। मग बुधवार मध्ये अधिक 2 करा, बुधवार नंतर आलं का नाही उत्तर? भारी का नाही? 7 ने भागा, उत्तर आलं। बाकी उरली तर तेवढे पुढे ऍड करा। आणि जर बाकी उरलीच नाही, मग काय समजा तुम्ही? तोच वार। व्हेरी गुड। जर बाकी उरलीच नाही, 0 बाकी आली, तर समजायचं की बुधवारीच पुन्हा 23 दिवसांनी बुधवारच येईल, 21 दिवसांनी बुधवारच येईल। आलं लक्षात? आवडली का नाही ट्रिक?